राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। अत्री ऋषी म्हणजे जीव आणि अनुसया माता म्हणजे बुद्धी. हे आपण पाहिलेले आहे. ज्या वेळेला माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सावित्री यांनी त्रिदेवांना अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिंची परीक्षा घेऊन तिचं पातिव्रत्यपणा भंग करा असा तिघींनीही आपल्या पतींना सांगितल्यानंतर तिघींच्याही मनामध्ये ईर्ष्या मत्सर जागा करून नारद मुनी आपल्या कामामध्ये सफल होतात. माता पार्वती म्हणजे बुद्धी. आपली जी बुद्धी आहे ती माता पार्वती आहे आणि बुद्धीमध्ये मत्सर असतो. लक्ष्मी म्हणजे द्रव्य. लक्ष्मी म्हणजे द्रव्य आणि द्रव्यामध्ये सुद्धा पैशामध्ये ईर्ष्या असूया असू शकते, असते किंवा नाही हे आपणालाही माहित आहे. जर एखाद्याकडे भरपूर पैसा येत असेल आणि आपल्याकडे कमी प्रमाणामध्ये आहे तर आपण हेवादेवा करतो. सावित्री ही ब्रह्मांची पत्नी आहे, ब्रह्मदेवांची पत्नी आहे आणि त्यांच्यामध्ये रजोगुण आहे. रजोगुण म्हणजे ईर्ष्याच, एकमेकापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करणे. तो माझ्यापेक्षा मोठा झाला, मी पण मोठा होणार. या तिन्ही देवांच्या पत्न्यांच्या सांगण्यावरून हे तिन्ही देव भगवान शंकर, भगवान श्री हरी नारायण आणि ब्रह्मदेव हे माता अनुसयांच्या आश्रमाजवळ आले आणि त्यांनी साधू वेश धारण केला. साधू वेश धारण करून आश्रमाच्या समोर येऊन भिक्षा मागू लागले. तेव्हा माता अनुसया ही त्या तिघांना सामोरी गेली. ती त्यांना भिक्षा देण्यास तयार झाली असताना या तिन्ही देवांनी साधूच्या रूपामध्ये आलेले त्या तपस्विनीला एक आड घातली. ती म्हणजे अशी विचित्र आठ होती की त्यांनी तिला निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा द्यावी, आम्हाला भोजन द्यावे. तेव्हा त्या तपस्विनीच्या मनामध्ये विचार येतो, मी जर यांची आट मान्य केली आणि भिक्षा दिली तर माझा जो पतिव्रतापणा आहे, पतिव्रतपणाचा भंग होईल आणि या साधूंच्या म्हणण्याप्रमाणे जर मी यांना भिक्षा नाही दिली तर हे अतिथी माझ्या दारामध्ये आलेले
विमुख होऊन परत जातील आणि मला पाप लागेल. निर्वस्त्र होऊन भिक्षा देणे म्हणजे वासना रहित होणे. निर्वस्त्र होऊन भिक्षा देणे म्हणजे वासना रहित होऊन भिक्षा देणे. निष्काम होऊन वस्तू अर्पण करणे. आपल्या मनामध्ये कुठलाही सकाम नसताना निष्काम होऊन वस्तू अर्पण करणे म्हणजे ती भगवत चरणी अर्पण झाली असे समजावे. तपस्विनी अनुसया यांच्या मनामध्ये वासना नव्हती. त्या तपस्विनीचे मन वासना रहित होते. म्हणूनच देव त्यांच्याकडे आले होते. आपण विचार करा, देव आपल्याकडे का येत नाही? कारण आपल्या मनामध्ये वासना आहे. त्या वासनेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय देव आपल्याकडे येणार नाहीत, आपल्या घरी येणार नाहीत. म्हणून तपस्विनी अनुसया ही वासना रहित होती. म्हणून त्रिदेवांनी त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी आले होते. तपस्विनी अनुसयांनी साधूंच्या रूपातील तिन्ही देवाकडे कटाक्षाने नजर टाकून आपल्या पतीच्या चरणामृत घेऊन त्या तिन्ही साधूंच्या अंगावर पाणी शिंपडले. तेव्हा ते तीनही साधू तीनही साधूच्या रूपातील देव हे बालक झाले आणि तपस्विनी अनुसयेच्या पतिव्रत्यामुळे तिला जी शक्ती प्रदान झाली होती. काय त्या शक्तीचे महात्म्य आहे? जे देवांचे देव आहेत अशांना ती आपल्या हातामध्ये पाणी घेऊन त्यांना बाल स्वरूपामध्ये आणते. म्हणजे हा किती मोठा महिमा आहे. महिलांनो, तुम्ही जागृत आहात. तुम्ही नारी शक्ती आहात. तुम्हीच दुर्गा आहात. तुम्ही लक्ष्मी आहात. तुम्ही पार्वती आहात. तुम्ही अनुसया आहात. आपल्या मनामध्ये जी असूया आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, हे सर्व काढून टाकून आपल्या पतींची मनोभावे सेवा करा. आपल्यामध्ये सुद्धा ती ताकद येईल. हे तिन्ही देव बालरूपामध्ये माता अनुसयांच्या कुटीमध्ये बालरूपामध्ये आरूढ झाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर ते तिथेच राहू लागले. तेव्हा इकडे माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सावित्री या तिघीही आपल्या पतींना शोधत शोधत चित्रकूट पर्वतावर आले. त्याच वेळी तिथे नारद मुनीही आले होते. त्या तिघींनी नारद मुनींना विचारले, हे मुनिवर, आमच्या पती परमेश्वराबद्दल आपणाला काही कळाले का? तेव्हा नारद मुनी त्यांना म्हणतात,
मला तुम्ही आधी एक गोष्ट सांगा, तुम्ही श्रेष्ठ आहात की अनुसया? त्यावर तिघींनी कबूल केले की अनुसया श्रेष्ठ आहे. मग नारद मुनींनी त्यांना अत्रि ऋषींच्या आश्रमातील सर्व वृत्तांत सांगितला. आणि तुमचे पती हे तपस्विनी अनुसयेंच्या घरी पाळण्यामध्ये खेळत आहेत, बालरूपामध्ये आहेत. सांगण्याचे तात्पर्य, दुसऱ्याबद्दल मनामध्ये जर असूया बाळगली, आपण जर इतराबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये असूया जर बाळगली तर मनाला शांती मिळत नाही. हे आपण सर्वजण जाणता. त्या तिघी जणी विचार करत होत्या, आपल्या पतीला ज्या तपस्विनी अनुसयेने बालक करून आपल्या घरी ठेवले आहे, त्या मातेला आपण जर क्षमा याचना केली तर ती आपल्याला क्षमा करेल, अन्यथा ती आपणाला शाप देईल. असे अनेक प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येत होते. नारद मुनींनी त्या तिघींचा संभ्रम ओळखला आणि ते त्या तिघींना म्हणाले, हे देवींनो, तुम्ही तिघी जणी अगदी निसंकोचपणे अनुसयेंच्या घरी जा. तुम्ही त्यांचा कितीही मत्सर केलात तरीही तुमचा ती मत्सर करणार नाही. ती अनुसया आहे. तेव्हा त्या तिघींनी अनुसयाकडे जायचे ठरविले. तपस्विनी अनुसया, अत्रि ऋषींची पत्नी, त्या तिन्ही बालक रूपातील देवांना, ब्रह्मा, विष्णू आणि महेशांना बाल रूपामध्ये सांभाळत होती. तेव्हा तिघांच्याही अर्धांगिनी तिन्ही देवी तेथे आल्या आणि तपस्विनी माता अनुसयेंची क्षमा मागितली आणि आमच्या पतींना पूर्व रूपामध्ये प्रकट करा अशी विनंती केली. इतक्यामध्ये तपस्विनी अनुसया मातेंचे पती अत्रि ऋषी तेथे प्रकट झाले. त्यांचे आश्रमामध्ये आगमन झाले. पाळण्यातील 3 बालके पाहून त्यांनी ते 3 बालके कोण आहेत अशी आपली पत्नी अनुसया यांना विचारले. तेव्हा अनुसयेने सांगितले की ही माझी मुले आहेत. आणि या 3 देवी या माझ्या मुलांच्या पत्न्या आहेत, म्हणजे आपल्या सुना आहेत. तिने त्या 3 बालकावर अभिमंत्रित करून पुन्हा जल शिंपडले. तेव्हा ते 3ही देव ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले. तेथे श्री गुरु दत्तात्रयांचा जन्म झाला, प्रकट झाले. बाबांनो, गुरु कृपेशिवाय मार्गदर्शन मिळत नाही. गुरुचा महिमा अनंत आहे, अपार आहे. जीवनामध्ये प्रत्येकाला गुरु पाहिजे. मनुष्य जन्मल्याबरोबर त्यांना मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव आणि नंतर आपले गुरुजन जे आपल्याला मार्गदर्शन करतात, आपण जीवन कसे जगायचे आपल्याला शिक्षण देतात. गुरु दत्तात्रय हे मार्गदर्शन करणार होते, म्हणून त्यांचा जन्म.
मार्गशीर्ष महिन्यात झालेला आहे. कर्दम ऋषीची कन्या प्रसूती आणि दक्ष प्रजापती यांना 16 कन्या झाल्या. त्यातील 13वी कन्या धर्माने स्वीकारली, एक कन्या अग्नीने स्वीकारली, एक कन्या पितृगणाने स्वीकारली आणि 16वी कन्या जी माता सती तिच्याशी भगवान श्री शंकर यांनी विवाह केला. धर्माने 13 लग्ने केली. त्यांच्या 13 पत्नींची नावे म्हणजे श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेघा, तितिक्षा आणि मृती अशा 13 जणींशी धर्माने लग्न केले. हे 13 गुण आहेत. 13 जणी म्हणजे 13 गुण आहेत. जो कोणी या 13 गुणांचा अंगीकार करतो त्याला धर्म प्राप्त होतो. धर्माच्या पहिल्या पत्नीचे नाव श्रद्धा आहे. म्हणून सर्वप्रथम आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि धर्माची प्रत्येक क्रिया ही श्रद्धापूर्वक करावी. आणि जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ईश्वरावर जर दृढ श्रद्धा असेल तर ईश्वर प्राप्ती नक्कीच होईल. नामदेवांच्या लहानपणीची गोष्ट आहे. नामदेव महाराज, आपण सर्वजण नामदेव महाराजांना ओळखता. नामदेव महाराजांचे वडील पंढरीचा पांडुरंग, पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाची नेहमी पूजा करीत असत. ते विठ्ठलाला, पांडुरंगाला दुधाचा नैवेद्य दाखवित होते. एके दिवशी ते गावी गेल्यानंतर त्यांनी नामदेवांना पांडुरंगाची पूजा करण्यासाठी सांगितले. दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज, छोटे नामदेव महाराज पूजा करण्यासाठी लवकर उठून त्यांनी स्नान केले आणि ते विठ्ठलाची पूजा करण्यासाठी रावळामध्ये देवळात गेले. त्यांनी मोठ्या श्रद्धेने पांडुरंगाची, विठ्ठलाची पूजा केली आणि त्याला, भगवंताला दुधाचा नैवेद्य दाखवला. तेव्हा नामदेव महाराज वाट बघत बसले की आता पांडुरंग, माझा विठ्ठल दूध केव्हा पिईल. परंतु भगवंत विठू सावळा दूध काही पित नाही. हे पाहून नामदेव महाराज म्हणतात, हे देवा विठोबा, माझे बाबा रोज तुमची पूजा करतात आणि तुम्हाला दुधाचा नैवेद्य दाखवितात. आज ते कामासाठी बाहेर गावी गेलेले आहेत, म्हणून मी आज तुमची पूजा करण्यासाठी येथे आलेलो आहे. हे देवा, तुम्ही माझ्या बाबांच्या हातून रोज दूध पिता आणि आज माझ्या हातून दुधाचा नैवेद्य का घेत नाहीत? तुम्ही जर दूध घेतले नाही तर माझे बाबा माझ्यावर रागावतील. नामदेव महाराजांनी पांडुरंगांना विनंती केली. शेवटी पांडुरंग दूध काही पिणार. पांडुरंग दूध पित नाहीत
हे नामदेव महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना वाटले की आपली जी विनवणी आहे ते पांडुरंग ऐकत नाहीत. तेव्हा पांडुरंगाला नामदेव महाराज म्हणतात, हे देवा, तुम्ही जर दुधाचा नैवेद्य ग्रहण केला नाही, पिला नाही, घेतला नाही, तर मी माझे डोके तुमच्या पायावर आपटून येथेच प्राणत्याग करीन. आणि नामदेवन महाराजांनी खरंच पांडुरंगाच्या विठू सावळ्यांच्या पायावर डोके आपटायला सुरुवात केली. तेव्हा नामदेव महाराजांची श्रद्धा भक्ती पाहून पंढरीचा पांडुरंग विठू सावळा तेथे प्रकट झाला आणि त्यांनी नैवेद्याची दुधाची वाटी घेऊन ते दूध पिण्यास सुरुवात केली. नामदेव महाराजांना खूप आनंद झाला. तेव्हा नामदेव महाराजांच्या लक्षात आले की बाबा, आपल्यासाठी ही घरी भगवंताला दूध अर्पण करून थोडेसे दूध घरी घेऊन येतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की विठोबा पांडुरंग सर्वच दूध पिऊन टाकेल आणि आपल्याला काहीच उरणार नाही. तेव्हा ते देवाला म्हणतात, हे विठोबा, हे भगवंता, तुम्ही सारे दूध पिऊ नका, माझ्यासाठी थोडे दूध प्रसाद म्हणून ठेवा. माझे बाबा माझ्यासाठी रोज प्रसादाचे दूध आणतात. बाल स्वरूपातील नामदेव महाराजांच्या त्या निरागस श्रद्धेमुळे, प्रेमामुळे पंढरीचा पांडुरंग विठू सावळा प्रसन्न होतो आणि तो स्वतः नामदेव महाराजांना मांडीवर घेऊन नैवेद्यांचे दूध पाजतो. नामदेव महाराजांच्या दृढ श्रद्धा भक्तीने विठोबांच्या जड मूर्तीमध्ये चेतना निर्माण होते. म्हणून बाबांनो, भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून भक्ती करा. जड चेतनामध्ये सुद्धा स्वतः भगवंत अवतरित होऊन आपल्याला भेट देतील, आपल्याला दर्शन देतील. भगवंत हा भावाचा भुकेला आहे. बिना श्रद्धेचा भगवंत तुम्हाला भेटणार नाही. म्हणून श्रद्धा ठेवून भगवंताची भक्ती करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं.